Hello student, today we learn metamorphosis. There are similarity between goat and kid and between hen and her chick. However, caterpillar and butterfly are very different. आज आपण बघणार आहे की गोट अँड किड प्रमाणे कॅटरपिलर अँड बटरफ्लाय कसे डिफरंट आहेत. Thus in some animals, the young one grew into adult animal that looks very different from the young one. This change of फॉर्म इज कॉल्ड मेटामॉर्फोसिस. हा जो बदल होतो यंग वन आणि ॲनिमल्समध्ये याला आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो. द मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय. बटरफ्लाय ऑफ व्हेरियस शेप्स अँड ब्युटिफुल कलर्स आर अ पार्ट ऑफ अवर एन्व्हायरमेंट. बटरफ्लाय आपल्या एन्व्हायरमेंटचा एक भाग आहे. दे लिव्ह देअर लाईफ अमॉंग प्लांट्स. त्यांचे जीवन हे झाडाशी जुळलेले असते. ॲज बटरफ्लाय ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. जेव्हा बटरफ्लायची ग्रोथ होते तेव्हा ती 4 स्टेजमधून जाते. दीज आर कोणकोणते आहे बघा. एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. थिच अडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. जेव्हा ती मोठी होते तेव्हा जेव्हा तिची ग्रोथ पूर्ण होते तेव्हा तिला बटरफ्लाय म्हणतो. द प्लेन टिगर बटरफ्लाय इज व्हेरी कॉमन. प्लेन टिगर बटरफ्लाय हे सगळ्यात कॉमन आहे. Let us take its example to see how growth of butterfly takes place. कशा प्रकारे बटरफ्लायची ग्रोथ होते हे आपण आज शिकणार आहे. द फिमेल प्लेन टिगर बटरफ्लाय ले एग्स ऑन द मिल्कवीड और रुई लीफ. म्हणजेच बटरफ्लाय ही रुईच्या झाडावर जाड पान असल्यामुळे त्यावरती अंडे देते. इन 6 to 8 days 6 ते 8 दिवसात द लार्वा इमर्जेस. त्यामधून बारीक केसाप्रमाणे असणाऱ्या बारीक अळ्या आपल्याला दिसतात. फॉर्म द एग. त्या एग्समधून. द लार्वा ऑफ बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटरपिलर. या लार्वाला आपण म्हणतो कॅटरपिलर. ज्या बारीक बारीक अळ्या दिसतात आपल्याला. अशा प्रकारे पानावरती एग्स देते. हे रुईचं प्लांट आहे आणि हे त्याचं पान आहे. त्या पानावरती एग्स देते. त्यानंतर व्हेन द कॅटरपिलर कम्स आउट ऑफ द एग. जेव्हा ती अंड्यातून निघते इट इज व्हेरी हंग्री. तेव्हा ती खूप भुकेली असते. इट बिगिन टू निबल अँड इट व्हेरी लिप. ती खूप पानं खाते झाडाचे. ऑन व्हिच इट इमर्जेस फ्रॉम द एग. इट व्हेरी फास्ट. खूप जोरात खाते आणि खूप पटापट खाते. पूर्ण पान संपत जाते. सो इट्स ग्रो इज व्हेरी रॅपिड. त्यामुळे तिची ग्रोथ सुद्धा लवकर होते. आता यामध्ये एक न्यू टर्म आपण शिकणार आहे मोल्ड. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे फॉर न्यू ग्रोथ. नवीन ग्रोथसाठी तिच्या स्किनमध्ये जो चेंज होतो त्याला आपण मोल्ट म्हणतो. तो किती वेळा होतो आणि कसा होतो बघा. द कॅटरपिलर ऑफ प्लेन टिगर बटरफ्लाय ग्रो सो रॅपिडली. खूप फास्ट तिची वाढ होते. इन द फर्स्ट 3 days. पहिल्या 3 दिवसात खूप वाढ होते. दॅट इट डज नॉट फिट इन द स्किन एनी मोर. ती त्या स्किनमध्ये बसू शकत नाही. तिची स्किन तिला कमी पडते. बट अंडर द ओल्ड स्किन अ न्यू लूज स्किन इज फॉर्म ऑन ग्रोविंग कॅटरपिलर. त्यामुळे तिच्या कॅटरपिलरची स्किन ही लूज पडायला लागते. देन द कॅटरपिलर शेड द ओल्ड स्किन दॅट इज इट इज मोल्ड. या मोल्डला आपण या स्टेजला आपण मोल्ड म्हणतो. अगेन इट बिगिन्स अ ग्लोब ऑफ लीफ अँड कंटिन्यूअस टू ग्रो रॅपिडली इन 2 or 3 days. 2-3 दिवसानंतर ती परत तिची ग्रोथ होते आणि आणखी तिच्या स्किनमध्ये फरक पडतो. अगदी जमा होते ती. इट मोल्ड सेकंड टाईम. इन धिस वे इट मोल्ड्स 4 टाईम. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 days. अशा प्रकारे तिला 12 दिवस लागतात या मोल्टमध्ये सेकंड मोल्ड घ्यायला. आफ्टर द फोर्थ मोल्ट नंतर अशा प्रकारे तिच्या 4 मोल्ट होतात आणि 4 मोल्ट नंतर द कॅटरपिलर ग्रो इन टू द नेक्स्ट स्टेज. धिस इज प्युपा स्टेज. याला आपण प्युपा म्हणतो. हा जो आपल्याला मोल्ट दिसत आहे याला प्युपा म्हणतात. द प्युपा स्टेज ऑफ बटरफ्लाय इज कॉल्ड क्रिझली. याला क्रिझली म्हणतात. इट हॅज प्रोटेक्टिव्ह केस ॲट धिस स्टेज. इन धिस केस इज ऑल्सो कॉल्ड क्रिझलीज. अशा प्रकारे याला आपण क्रिझली म्हणतो. इट रिमेन्स इनसाइड द क्रिझली फॉर द नेक्स्ट 11 or 12 days.
या केसमध्ये ती 11 ते 12 दिवस राहते. इट डज नॉट इट एनिथिंग ड्युरिंग, त्यामध्ये राहते तोपर्यंत ती काहीही खाऊ शकत नाही, ती आतमध्ये पॅक झालेली असते. दिस स्टेज हावेवर इनसाइड द क्रिझलीज इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन इट्स बॉडी, तिच्या बॉडीमध्ये खूप काही बदल होतात. फॉर एक्झाम्पल इट्स लेग ग्रो लॉंगर, तिचे पाय लांब होतात. इट गेट्स अट्रॅक्टिव्ह विंग्स, त्यामध्ये तिला कलरफुल विंग्स तयार होतात. इट ग्रो, इट इज कम्प्लीट इनसाइड द क्रिझली. देन द ओल्ड बटरफ्लाय, adult butterfly emerges from the chrysalis. All butterflies go through these stages of growth. Do you know? For such type of butterfly, the type of plants on whose leaf it female will lay egg in figs. The time the larva take emerges from the egg is different for different type of butterfly. There is great variety in caterpillar. Different types of caterpillar are of different color. Their body is long. Many types of caterpillar are hairy. काही प्रमाणात आपण पाहतो की केसाप्रमाणे त्यावर कॅटरपिलरच्या बॉडीवर आपल्याला केस दिसतात, त्याला आपण हेरी बटरफ्लाय म्हणतो. आणि बटरफ्लाय ह्या खूप प्रकारच्या असतात. बघा या ठिकाणी दिसत आहे आपल्याला बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम इट्स क्रिझलीज, ही क्रिझल आहे आणि क्रिझलमधून ही बटरफ्लाय बाहेर निघालेली आहे. ह्या अशा प्रकारचे आपल्याला कलरफुल खूपसा बटरफ्लाय पाहायला मिळतात इन अवर एन्व्हायरमेंट. त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा व्हेरियस बटरफ्लाय, या ठिकाणी आपण वेगवेगळ्या कलरच्या बटरफ्लाय बघत आहोत. नाव आता तुम्हाला माहित आहे का, डू यू नो, आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन we store it in the box. Even then, when we open the box, after some days, we may see some insect in it. आपल्या घरी काही प्रमाणात आपली आई धान्य वगैरे जमा करते, त्यामध्ये आपल्याला ते बॉक्समध्ये ठेवते, तेव्हा त्या बॉक्समध्ये आपल्याला काही दिवसानंतर छोट्या छोट्या बटरफ्लाय दिसतात. देअर कॅन बी इन्सेक्ट इन प्लेसेस लाईक अगेन वेअरहाऊसेस, इन द ग्रोसर शॉप, or even in our home. Now, if a female insect lay eggs in this grain, we cannot see them because of their teeny size. The warmth and air they get in the box in which the grain is stored is enough for them to grow. So their growth continues inside the box. They also have the stages of growth, namely egg, larva, pupa, and adult. When we open the box, we see insect at the different stage of growth in which they are. अशा प्रकारे आपल्याला आपण स्टोअर केलेल्या धान्यामध्ये आपल्याला इन्सेक्ट दिसतात, दॅट इज बटरफ्लाय. नाव व्हॉट वी लर्न. आता आपण या लेसनमध्ये टोटली काय काय शिकलो. अ हेन सिट ऑन अर एग्स टू हॅच देम. द फुली ग्रोथ चिक ब्रेक द एग शेल अँड कम्स आउट. पहा, हेन आपल्या एग्सवर बसते, हॅचिंग करते आणि त्यानंतर आपल्याला त्यापासून चिक मिळते. एक कॅटरपिलर मीन्स लार्वा, क्रिझली, प्युपा अँड अडल्ट आर द 4 stages of life cycle of butterfly. The plain tiger butterfly lay its eggs on the leaves of the milkweed, म्हणजे रुईचं झाड. When the growth of caterpillar is complete, it enters the pupa. The adult butterfly emerges from the chrysalis. It has 6 long legs and attractive wings. In this way, we learn life cycle of animals in the lesson 1. Okay, student, you learn this lesson. Read and find the answer of given question.